नमस्कार मंडळी. खूप सुंदर असं ससूलं टोपडं मी इथे शिवून तयार केलं आहे. बघा, ते बनवण्यासाठी इथे मी मेन फॅब्रिक घेतलं आहे 14 इंच आणि 9 इंच. 14 इंच लांबी आणि 9 इंच रुंदी अशा प्रकारे मेन फॅब्रिक घेतलं आहे आणि अस्तरचं कापडही तेवढंच घेतलेलं आहे. आणि आपल्याला इथे या कापडाच्या तिन्ही बाजू अशा प्रकारे स्टिच करून घ्यायच्या आहेत. बघा, या मेन फॅब्रिकच्या आणि अस्तर वरती मेन फॅब्रिक आणि खाली अस्तर ठेवून आणि ज्या बाजूने आपण शिलाई करणार आहेत त्या बाजूने इथे नॉड मी पहिल्यांदाच इन्सर्ट करून घेतले आहेत, जेणेकरून नंतर आपल्याला ते जोडावे लागणार नाहीत. बघा, इथे अशा प्रकारे इथे आपण नॉड लावून घेतलेले आहेत. बघा, आणि इथे पुढची आपल्याला डबल टिप मारून इथं शिलाई मारून घ्यायची. बघा, इथे आपली शिलाई मारून पूर्ण झाली आहे. 3 बाजू आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि एक बाजू आपल्याला तशीच ओपन ठेवायची आहे. बघा, आणि आपण डबल टिप मारून घेऊ आणि ही बाजू पलटी करून घेऊ. बघा, आणि आता आपल्याला याच्या 3 भागावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. व्यवस्थित याची कोपरे बाहेर काढून घ्यायचे आणि याला आपण दाबटीप घेऊ. आपली दाबटीप मारून होते तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. यानंतर पार्ट जोडला आहे त्याचा मी व्हिडिओ बनवला होता पण तो डिलीट झाला. तर हा जो चौकोन बनवलेला आहे मी गोल्डन कलरचा तो 4x4चा आहे आणि यालाही तिन्ही बाजूनी मी टिप टाकून उलटं करून ते त्याच्यावरती दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि याला अशा प्रकारे मी इथे जोडलेलं आहे. बघा, बघा हे कशा प्रकारे मी इथे या टोपड्याला जोडलेलं आहे. अशा प्रकारे मी जोडून रेडी केलेलं आहे. बघा, हे अशा प्रकारे दोन्ही बाजूला इथे जोडून मी तयार केलेलं आहे. यानंतर या वरच्या बाजूला आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, डबल शिलाई मारून घेते. एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलं. यानंतर आपल्याला इथे खालच्या बाजूला 2 टक्स द्यायचे आहेत. त्यासाठी अर्धा इंच आणि वरती 3 इंच अशा प्रकारे क्रॉसमध्ये आपल्याला तिरपा टक्स द्यायचा आहे. बघा, आपले टक्स द्यायचे चालले आहेत. मी इथे डबल टिप मारून घेत आहे कारण हे बाळाला वापरायचं असतं आणि धुतल्यानंतरही याची शिलाई निघू नये यासाठी मी प्रत्येक शिलाईला डबल टिप दिलेली आहे. बाळाला वापरल्यानंतर सारखं वॉश करावं लागतं. मग ते वॉश केल्यानंतर शिलाईसारखी निघते. त्याच्यामुळे व्यवस्थित डबल टिपा मारून घ्यायच्या आणि अशा प्रकारे वरती टोक करून घ्यायचं. अशा प्रकारे हे आपलं टोपडं बनवून रेडी झालेलं आहे. बघा, अशा प्रकारे आपलं टोपडं तयार झालेलं आहे. यासारखे छान छान व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बघा, हे आपलं टोपडं खूप सुंदर असं तयार झालेलं आहे. बघा, बाळाला घातल्यानंतर हे टोपडं अशा प्रकारे दिसतं. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा.